खूप गोड खाऊन कंटाळा आला असेल किंवा रोजच्या जेवणाची चव बदलायची असेल, त्यासाठी आज आपण बनवूया आपल्या महाराष्ट्राची शान आणि आपल्या सर्वांचा आवडता झणझणीत आणि चमचमीत मेनू म्हणजे गावरान मिरचीचा ठेचा। भाजी जरी नसली ना आणि हा ठेचा असला की अगदी पोटभर जेवण जातं। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण घेणार आहोत ठेचा बनवण्यासाठी मिरच्या। आता ह्या मिरच्या आहेत ना, दोन प्रकारच्या मिरच्या आहेत। एक जी मिरची आहे ना ती थोडी तिखट कमी आहे आणि या 4-5 ज्या जास्त डार्क हिरव्या दिसत आहेत ना त्या थोड्या तिखट आहेत। आता ह्या मिरच्या आहेत ना 100 ग्रॅम मिरच्या आहेत। या आपल्या अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी कापून घ्यायच्या आहेत आणि 25 ते 30 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। काही लसणाच्या पाकळ्यांना साली तशाच आहेत आणि काही पूर्ण साली काढून घेतल्या आहेत। आता आपल्याला एक टोमॅटो मस्त असा बारीक चॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत शेंगदाणे। आता जेवढी मिरचीची क्वांटिटी असेल ना त्याहून निम्मी आपल्याला क्वांटिटी शेंगदाण्याची घ्यायची आहे। आता हे जे शेंगदाणे आहेत ना आपल्याला मीडियम फ्लेमवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, खूपच काळे करायचे नाही आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत 3 ते 4 चमचे तेल, जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच तेल। आता त्यामध्ये आपण तुकडे केलेले मिरच्या आणि अर्धा लसूण टाकणार आहोत। आता हे मिश्रण जे आहे ना मस्त चमच्याने थोडं परतून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती मिरची मस्त परतून घ्यायची आहे। बघा, परत झाकण काढून घ्यायचं आहे आणि मिरची थोडी खाली वरती अशी परतून घ्यायची आहे। मस्त अशी करपायला हवी, खूपच काळी पण नको आणि खूपच हाय फ्लेम आपल्याला ठेवायचे नाही आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत चॉप केलेले टोमॅटो आणि उरलेल्या पूर्ण लसणाच्या पाकळ्या। आता परत आपला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। बघा, अशा प्रकारे आपल्या मिरच्या भाजल्या पाहिजे, खूपच काळपट आपल्या करायच्या नाही आहेत। अशा प्रकारे भाजल्या गेल्या की त्यामध्ये आपल्या चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। इथं तुम्ही काळं मीठ वापरलं ना, संदैव मीठ, तरीही चालेल। आता हे मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहोत। तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये थोडं चालू बंद करून आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, खूपच फाईन पेस्ट बनवायची नाही आहे। आता त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे आणि कोथिंबीर। आता हे मिश्रण आहे ना आपल्याला थोडं अर्धवट असं दळून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचा तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की कुटलेली मिरची आपल्याला मस्त अशी टाकून द्यायची आहे आणि त्यावर उरलेली पूर्ण कोथिंबीर टाकून द्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती आपला 3 ते 4 मिनिटे हा ठेचा मस्त असा परतून घ्यायचा आहे। अतिशय भारी टेस्ट येते, तुम्ही एकदा ही प्रोसेस नक्की करून बघा, अतिशय छान टेस्ट येते। बघा, आपला टेस्टी आणि चटपटीत असा ठेचा रेडी झाला आहे। चला तर मग आता डिशमध्ये आपण ठेचा सर्व करूया। तुम्ही डाळ भात चपातीसोबत सर्व करू शकता। ठेच्याची खरी असल चव आहे ना ही कढी भाकर सोबतच लागते। ती भाकरी ज्वारीची असो, बाजरीची असो किंवा नाचणीची असो। ठेच्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा। नवीन चॅनलला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी लगेच बघायला मिळतील आणि तुम्ही देखील त्या रेसिपीज ट्राय करा। अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपींसोबत आपण पुढच्या नवीन रेसिपीसोबत भेटणार आहोत। थँक्यू।